विषय काय पत्रकार परिषद? पत्रकार संवादाचा विषय हाच आहे, गेहर्डी गावामध्ये राजकीय पुढारी ही दलाली करत आहेत. राजकीय पुढाऱ्यांनी महिलांसाठी आलेल्या स्वस्त धान्य दुकानावर कब्जा केलेला आहे. त्या ग्रामसेवकाला BDOला काही पैसे देऊन मॅनेज करून, त्याचं नाव आहे सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली मजूर सहकारी संस्था, यांना ते कुठल्या कायद्यान्वये मिळालेलं आहे याचा त्या ग्रामसेवकाला, त्या BDO कुलकर्णीला याचा संपूर्ण जबाब विचारण्यासाठी गेहर्डी गावातील ज्या महिला आहेत, महिला बचत गटाचे मी नाव तुम्हाला सांगतो की संघर्ष स्वसहाय्यता बचत गट, ज्याच्यामध्ये 100 महिला आहेत, 100 ते 150 महिला आहेत. त्याचप्रमाणे दुसरं जे नाव आहे दुर्गा स्वयंसहाय्यता संघ, या एक महिला विधवा आहेत. म्हणजे या महिलांना डावलून कशासाठी तुम्ही एका टेंडरवाल्याला, 20 वर्ष गावामध्ये राजकारण केलेल्याला, ज्याच्याकडंच मेडिकल आहे त्याच्याकडंच सगळं म्हणजे गावातलं प्रशासकीय व्यवस्था, त्याला लय गरज लागली का लेकरा बाळाने मिळवून ठेवायसाठी, ह्याचा जबाब ह्या महिला बचत गट सर्वांनी विचारावा. आता ह्याच्यानंतर ते बोलतील आणि त्यांचं झाल्यानंतर काय असेल ते आपण बोलू. महिलांनी बोलावं असं मी विनंती करतो. बोला. परवानगी मागत होता, शासनाच्या ज्या अटी आणि नियम सर्व पूर्तता केल्या होतात का? हो, पूर्ण केल्या होत्या. ज्या शासनाच्या नियमाच्या अटी होत्या त्या आम्ही पूर्ण केल्या होत्या. आणि त्यांनी नंतर जेव्हा आम्ही कागदपत्र त्यांना वेळोवेळी मागतोय, कागदपत्री जेव्हा आम्ही त्यांना व्यवहार करतोय त्यावेळेस त्यांनी आम्हाला जे आम्ही मागल ते त्यांनी आम्हाला काही दिलेलं नाही. संबंधित अधिकाऱ्याशी पाठपुरावा तुम्ही कायमस्वरूपी करत होता? हो, माझ्याकडे तशी लेखी पत्र आहेत. काय सांगण्यात आलं तुमच्याकडे? त्यांच्याकडून ते BDO ऑफिसला गेले की त्यांनी सांगतात ग्रामपंचायतमध्ये जावा, ग्रामसेवकांना विचारलं की ते म्हणतात BDOकडे जावा. म्हणजे मग आमच्यासारख्याने सर्वसामान्य माणसानं जायचं तरी कुठं? पण नेमक्या कोणकोणत्या अडचणीला तुम्हाला सामोरं जावं लागत आहे? प्रत्येक अडचणीला आम्हाला सामोरे जावं लागते. आणि त्याच्यात कसं आहे, हिथं कोणी आमची दखल घेत नाही. तालुक्याला जावं तर तालुक्याला, कारण ह्यांनी मॅनेज केलेले असतात, त्यामुळे आम्ही काय बोलणार. तुम्ही आतापर्यंत कुठे कुठे तक्रार केली? मी सोलापूरला केली, परत सांगोला तहसीलदारांना केली, BDOना केली, इथं केली ग्रामसेवकांना. त्यांनी अजिबात आमची दखल घेतलेली नाही. ग्रामसेवकांचं म्हणणं काय आलं? ग्रामसेवकांचं म्हणणं आम्ही त्यांना ओशी द्या म्हणून सांगितलं होतं, त्यांनी ओशी आम्हाला दिली नाही. आणि त्यांचं लेटर कधी निघालं आहे? मार्चमध्ये निघाले. तरी पण आम्ही 2 महिने उलटून, मी गेल्या महिन्यात 2 तारखेला त्यांना मागितली होती मला माहिती द्या म्हणून, तर त्यांनी मला अद्याप माहिती दिलेली नाही. आणि लगेच त्यांनी ग्रामसभा ठरवली आहे, पण त्या ग्रामसभेचं आम्हाला अद्याप काही माहीत नाही. त्यांनी ग्रामसभा काढली, कुठल्या आधारावर काढली, आणि मग त्यांना मजूर सोसायटीला द्यायचं असते त्या अधिकाऱ्यांना पण, तर त्याच्यात उल्लेख करायचा ना बचत गटांना द्या म्हणून. आम्ही आमच्या कष्टातून जे पैसे आम्हाला मिळतात त्यातून आम्ही खर्च करतोय, मग त्यातून आम्ही त्यांना किती खर्च करायचा ना आम्ही किती खायचं? ग्रामसभा आहे म्हणून तुम्हाला कळवलं नव्हतं का? नाही, अजून पण कळालेलं नाही. त्यांनी सांगितलेलं नाहीच, अजून अलाउन्स सुद्धा झालेला नाही. फक्त आम्हाला बाहेरून कळतं की मंगळवारी ग्रामसभा घेण्यात येणार आहे, आणि ती ग्रामसभा पण त्यांनी मॅनेज केली आहे. फक्त आम्हाला बोलवायचं आहे म्हणूनच, ते पण त्यांनी अजून सांगितलेलं नाही. त्यांचा जेव्हा आम्हाला काय त्यांचं प्रतिउत्तर येईल तेव्हा बघू. मंजुरीचं असं वगैरे पत्र कोणाला मिळाले? मंजुरीचं पत्र त्या सद्गुरू सोसायटीला भेटले. कशाच्या आधारावर दिले असं काय, त्याचं काय तुम्हाला कल्पना त्याच्या? त्यांनी काय त्यांची पुढारी मॅनेज केले असतील, पैसे दिले असतील त्यांना. का आम्ही काय पैसेवाले का? नाव काय त्या सद्गुरूच्या मालकाचं काय नाव आहे? हरिभाऊ पुकळे. मग त्यांचा त्रास आहे काय तुम्हाला? हो, ती त्रास म्हणजे त्यांनी स्वतः काय म्हणतात माहिती का, जर आम्ही मागासवर्गीयांना दिलं तर आम्ही त्यांच्या दारात कसं जायचं? म्हणजे काय म्हणले ते सांगा. ते म्हणले की आम्ही महारामांगाच्या दारात जायचं कसं राशन आणायला? मग महारामांगाच्या राशन आणायला त्यांना यायला लाज वाटते ना, तर मग त्यांनी मतदान घ्यायला पण यायचं नाही ना आमच्याकडे. कशाला यायचं नाही, कुठल्याच पुढाऱ्याने यायचं नाही. आणि ज्या वेळेस आमदार साहेब उभा राहिले त्यावेळेस निकिताताई दिवसातून 10 वेळा फोन करत होत्या बाबासाहेबांना तुम्ही मतदान करा म्हणून. मतदान करून काय फायदा? तुम्ही शिफारस जर त्यांची करत असाल तर तुम्ही आमच्या फक्त मतापुरता वापर करता काय? ह्याच्यात आमदार साहेबांचा हात आहे काय? मग आम्हाला बाहेरून काय आलंय, आमदार साहेबांनी शिफारस दिल्या, मग आमदार साहेबांना आमच्या सारख्यांचा विचार करावा ना मागासवर्गीयांचा. नाही गेलो. कुठल्या वरिष्ठाकडे वगैरे असं त्या बाबतीत तुम्ही असं नाही, आम्ही पुढाऱ्यांकडे गेलो नाही. सगळी पुढारी अधिकाऱ्यांकडे गेलोय आम्ही कसं पोहोचणार? आम्ही मागासवर्गीय असल्यामुळे आम्ही तिथवर पोहोचू शकत नाही. मी एक विधवा असून माझी 2 लहान मुलं आहेत. आम्हाला कुठलं प्राधान्य आलं तर ते प्राधान्य देत नाहीत. आम्हाला ह्याच्यावर कारवाई करायची, आम्हाला ही मंजूर नाही.
तुम्हाला याच्या अगोदर असं कुठल्या शासकीय योजना कोणत्याही आम्हाला शासकीय योजना दिलेल्या नाहीत, आम्हाला कोणतंही काय मिळालेलं नाही, गटाला आतापर्यंत काहीच मिळालं नाही. ग्रामपंचायतकडून कुठलं सहकार्य नाही आम्हाला कोणतंही सहकार्य नाही. आम्हाला शासकीय योजनेचा आम्ही लाभ घ्यायला गेलं का आम्हाला कोण ना कोण असं अडवतं, आम्हाला कोणताही लाभ देत नाहीत. ग्रामसेवकांचं नाव काय? कोळी साहेब. तुम्ही काय अजून कोण बोलू इच्छिता या संदर्भात? आम्ही जर असं ह्यांनी जर असं आम्हाला केलं तर आम्ही जायचं कुठं, आम्ही कोणाकडे आमची तक्रार नोंदवायची? आता एक हे असं आहे, माझ्यासारख्यानं काय करायचं? मग एक विधवा आहे, मला 2 मुलं आहेत, मी मुलांसाठी काय करणार? मला कोणत्याही योजना येते त्यात मी योजनेतला एखादा भाग घ्यावं म्हटलं तरी मग हे देत नाही. ते असं करतात, मागासवर्गीयांना असं अडवून आणतात आणि त्यांचं ती राजकीय ह्याच्यातून त्यांचं ही करून घेतात. आणि ती जातीवाचक जे बोलतात ना, तर आम्ही त्यांच्यावर अट्रॉसिटी दाखल करू. असा शब्द का दिला जातीवादी? ती जर जातीवाचक बोलत असेल तर आम्ही त्यांना अट्रॉसिटी दाखल करू. तुम्हाला काय वाटतं ह्यात पूर्णतः राजकारण केलं का? हा पूर्णतः राजकारण आहे, राजकारण आहे. आताच ना, आज 5 वर्ष झालं राजकारणच आहे. म्हणजे पुढाऱ्यांना स्वस्त धान्याचं दुकान पण लय महाग वाटायला लागलं काय? आता तुम्हाला सांगू का, गटारी त्यांना पुरल्या नाही त्या, मग स्वस्त धान्य दुकान काय, त्यांच्याजवळ पोतीच तिथं राहणार नाही, तर कुणाला राशन पण भेटणार नाही. गटारी पुरल्या नाहीत म्हटलं राशन काय पुरणार आहे सांगा तुम्ही? तुम्ही या मावशी, कोण बोलणार आहे अजून? जंगणे मावशी, आता मावशी, या बचत गटाबाबतीत आपलं काय मत आहे? सध्या काय चाललंय? सध्या आम्ही गेलाय. बचत गटाबाबतीत आम्हाला रेशनचं दुकान मिळावं. मग तुम्हाला काय वाटतं आता सध्या काय झालंय असं वाटतंय याच्यामध्ये? अन्याय झालाय. तुमचं काय मत आहे मग या बाबतीत? काय बोलायचं तुम्हाला? आमच्या बाबतीत आमच्या महिलाला मागासवर्गीयाला दुकान मिळावं. दोन्ही बचत गट आहेत, कोणाला बी द्यावं, तुमचं बचत कोणाला गट बी. किती वर्ष झालं चालू आहे? माझा गट 8 वर्ष झालं चालू माझं आहे. 15 वर्ष झालं. किती महिला आहे तुमच्या बचत गटात? माझ्या बचत गटात 10 महिला आहेत, पण माझा पूर्ण गट असा म्हणजे थकीत नाही की कुठला ही नाही, पूर्ण गट व्यवस्थित महिला. चालतो. 10 महिलांचा. पूर्ण एससीच आहे. तुमचं किती महिला? माझा 11 महिलांचा आहे, पूर्ण एससीच्या आहेत महिला. आणि त्यांनी काय सांगितलं, आम्ही एससीला प्राधान्य देणार आहे. मग काय तुम्ही फक्त कागदपत्र एससीला देता का? आणि सत्यात तुम्ही पुढाऱ्यांचं ऐकून पुढाऱ्यांच्या शब्दाला सहमत, आणि मग एससीचं नावच टाकू नका ना, आणि एससीच्या मतदानाला पण येऊ नका. सर काय मिळावं? सर गरिबांना मिळालं पाहिजे. आता सध्या आमच्या वाटत गटाला पाहिजे आपल्याला. तुमचे अन्याय होते? हो, आमचा अन्याय होते. गेहर्डी या ठिकाणी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली मजूर सहसंस्था या संस्थेवर ग्रामपंचायतीचे अनेक टेंडर आहेत. आज या जे महिला बचत गट आहेत, संघर्ष महिला बचत गट आहे, त्याचबरोबर दुसरा एक महिला बचत गट आहे, त्याचं नाव आहे दुर्गा महिला बचत गट आहे. आता मगादरनं आपण महिलांचं ऐकलं. खरंच मित्रांनो, हे संविधान जे आहे, ह्या संविधानानुसार हे ग्रामपंचायत चालते का? माझा या सिस्टमवर, या गिरडीतल्या सिस्टमला माझा आव्हान आहे, इथून पुढच्या काळामध्ये ह्या जर महिलांच्या नादाला जर तुम्ही लागला, तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य राहू द्या, तुम्हाला वार्डामध्ये सुद्धा फिरता येणार नाही. देत नाही आता हे शब्द. या दलितांची मतं तुम्हाला लागतात का? मतासाठी फक्त लागतात. 15 दिवसाला तुम्ही त्यांच्या येऊन पाया पडता, 15 दिवस मतदानाच्या अगोदर, आणि मतदान झाले त्यांना फक्त त्यांची लेकरं बाळं, नुसतं तुम्ही दारू, नुसतं तुम्ही चपटी एखादी दिली, त्याला 500 रुपये दिले, 1000 रुपये दिलं, एखाद्या खांद्यावर हात ठेवला म्हणून काय लय विकास झाला नाही. या ठिकाणी स्वस्त धान्याचं दुकान हे महिला बचत गटासाठी होतं आणि ते मागासवर्गीय समाजासाठी होतं. हे महिला बचत गट हे कुणी खाल्लं? स्वस्त धान्याचं दुकान कुणाच्या परवानगीनं, कुठल्या कलमानुसार या मजूर संस्थेला दिलं? त्याचं काय बॅकग्राऊंड आहे? त्याच्यात मागासवर्गीय कोण आहे का? म्हणजे तुमचा असा विचार आहे का की बाबा जे मागासवर्गीय आहेत त्यांच्याकडून आम्ही धान्य कसं घ्यायचं? अरे नाही, ते सुद्धा माणसं आहेत, लक्षात घ्या. मतासाठी यांचा वापर करू दिला जाणार नाही. काय ह्याच्यात कुठल्या त्या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधीच्या बंगल्यामध्ये जाऊन बसतो, तिथं काय ते पैशाचा विषय घेतो म्हणून त्याला दिलं का? आज माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. मी काय असा बोलणारा माणूस नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिला आहे त्याच्यानुसार मी RY घुटुगडे बोलतोय. ह्याच्यामध्ये पैशाची सुद्धा अफरातफर झालेली आहे मित्रांनो. आणि जर इथला ग्रामसेवक, ज्याला लोक देव समजतात,
अशा जर देवानं तुम्हाला क्लास 1 अधिकारी म्हणून या ठिकाणी ठेवलेला आहे, मग हे क्लास 1 अधिकारी आपल्याला कशासाठी ठेवायचा आहे हा प्रश्न आपल्याला पडलेला आहे मित्रांनो. इथं जवळजवळ 60,000 रुपयाची अफरातफर करून, बघा मी उगाच नाही सांगत, ऐका. जय भीम मामा, कुठे आहे हो? पुण्यात आहे. कधी गेलाय? हा कधी गेलाय? सकाळी आलोय. सकाळी आलाय. आणि मला कधी 50,000 मामा तुम्ही बोलला होता? कुठं 50,000 द्यायला लागते म्हणून. 50,000 रुपये देऊन त्याची ऑर्डर आणल्यास सांगितलं मी. 50,000 देऊन त्यांना ऑर्डर आणले म्हटलं. असं काल आहे मला बी असं बोलवलं असं मी सांगितलं. तुम्हाला 50,000 कुठं माहिती आहे? मी म्हटलं मामा जर मला बोलला असतं तर मी 50,000 दिले असते. तुम्ही आजूला म्हणले आजूला फोन आता आजूला ते म्हणलं ना रेखा काही पडल्या कुठं कोणी कॉन्टॅक्ट केला नाही काय नाही पळापळी केली नाही. नाही, सोलापूरला जाऊन आली हो मी 2दा. तुम्ही कोणता जाऊन ये काय विचारायचं काय कुठली मागणी होती काय असं बघायला लागते ना ते. कुठे कुणाला माहित नव्हतं. तुम्ही एकदा मला म्हणलं होतं रेखा मागासवर्गीय सगळ्या महिला आहेत त्या का? मी हाय त्या म्हणलं होतं. त्यानंतर तुम्ही बाबा मला आर्डर दिला आता काल तुमची कॅम्पेन झालेली ऑर्डर द्यायला मिळाल्या तर गावात चालू झाल्यावर मी म्हणलं तर एखाद्या मिळालं त्याला कसं काय मिळालं तर ते बघितली त्यानं मी त्या कागद कशी जोडली बघू आता पुन्हा आल्या ह्याच्यावर सविस्तर चर्चा करू. नाही पण ग्रामसभा अजून झाली नाही की. मला म्हणत होती ग्रामसभेला महिला बोलवा. आपण मागच्या वेळेस आणत होतो. म्हणजे लक्षात घ्या, ही ऑर्डर 50,000 रुपये देऊन घेतलेली आहे. या 50,000 रुपये कोणी घेतले ह्या BDOची पण चौकशी होईल. या जी सद्गुरू सोसायटीवर आजपर्यंत किती टेंडर आहेत ह्याची चौकशी होईल. त्याचबरोबर 50,000 रुपये या महिला देऊ शकत नाहीत. ह्याला काय वाटतंय, ही अधिकाऱ्याला जर 50,000 रुपये दिले तरच आम्ही रेशन दुकान ह्याला देऊ, असं या व्हिडिओमध्ये एका प्रस्थापित नेत्यानं सांगितलेलं आहे. मित्रांनो, मी काय स्वतःच बोलत नाही, हे जे रेकॉर्डिंग आहे बोलतंय. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये या महिलांना न्याय मिळाला पाहिजे. ह्याच्यात कोणी पैसे खाल्ले, ह्याच्यात कशी सिस्टीम राबली, कुठल्या कलमानुसार दिलं, जर उद्या जर तुम्ही जर आणि आपण ठराव ठेवताना उद्या अर्ज ठेवा, तिथं आम्हाला हे नामंजूर आहे, आम्हाला हे मंजूर नाही अशा प्रकारचा अर्ज ठेवा आणि आपण 100% याचं सोलापूरमध्ये आंदोलन करू. ह्या नेत्यांना पैसे खाऊन सही आणि बघा इथं संतोष सरडे आहे, संतोष सरडे जिल्हा पुरवठा अधिकारी. ह्यानं मला तर वाटतं ह्याला 60,000 रुपये दिले ती. ह्याला संतोष सरडेला 60,000 रुपये दिले ती. आणि बघा जाचकाठी या महिलांना स्वस्त धान्याचं दुकान मिळू नये म्हणून जाचकाट काय आहे, तरी वरील निवड केलेल्या नवीन संस्थांना नवीन रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबतची शिफारस घेण्यासाठी तात्काळ महिला ग्रामसभेची बैठक आयोजित करण्याच्या सूचना संबंधित ग्रामपंचायतीला आपले स्तरावरून करण्यात यावेत. याची निवड केलेल्या संस्थेव्यतिरिक्त बघा, यांची निवड केलेल्या संस्थेव्यतिरिक्त अन्य कोणत्याही संस्थेची शिफारस न करण्याची पूर्वकल्पना सदर महिला ग्रामसभेत देण्यात यावी. सदर ग्रामसभेत शिफारसी तहसीलदार सांगोला यांच्यामार्फत कार्यालयात सादर करण्याबाबत संबंधितांना अहवाल दिलेला आहे. म्हणजे तुम्ही तिथं ह्यानाला बसण्याची सुद्धा परवानगी दिली नाही. ह्याच्यानुसार तुम्ही तिथं येऊ नका, फिरकू नका असं दिलं आहे. फक्त सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली यांच्याच तिथं बोलवलेलं आहे. ह्या जर कायद्यानं वे बोलतात तर सद्गुरू ज्या ह्याच्यामध्ये महिला किंवा कोणी कार्य करत असेल त्यांनाच इथं बोलवलेलं आहे. आम्हाला या अर्जाचा निषेध आहे. याची 100% चौकशी लावू. उद्या जर मंगळवारी ग्रामसभा आहे, त्याच्यात जर तुम्ही हा निर्णय महिलांच्या विरोध बाजूने घेतला तर याच्यावरती तालुक्यामध्ये नेत्यांना हे माझा इशारा आहे, वाईट पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही. आणि इथून पुढचं जे काय राजकीय निर्णय असतील आमचा, आम्ही सगळ्या या महिला तालुक्यातल्या महिला आणि घेरडीतल्या महिला पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही अनेक पुढाऱ्यांना हाताशी धरून पैशाचा व्यवहार करून हे पूर्ण सोसायटी इथं कब्जा करत आहे. धन्यवाद.